नमस्कार. नेटसर कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड बायफ्यूट द्वारा राजेंद्र कदम. आज आपण उभे आहोत कळंब वालचंद नगर भागामध्ये श्रीयुत लकडे साहेबांच्या ऊसाच्या प्लॉटवर उभे आहोत. लकडे साहेबांनी नेटसर कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड बायफ्यूटचं स्टीमरीज 95 NPK त्या ऊसावरती घेतलेला आहे. ते कशा प्रकारे घेतलं आणि त्याचा रिझल्ट त्यांना काय आला ते त्यांच्याच तोंडून आहे का. नमस्कार लकडे साहेब. आमच्या शेतकरी बांधवांना तुमची पूर्ण ओळख करून द्या. माझं नाव दत्ता लकडे, राहणार कळंब वालचंद नगर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. बरं लकडे साहेब, नेटसर कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड बायफ्यूटचं स्टीमरीज 95 NPK तुम्ही ह्या ऊसावरती कशा प्रकारे घेतला आहे ते आमच्या शेतकरी बांधवांना सांगा. हा, प्रथम त्याला लागण करून घेतली. बर त्याच्यानंतर 3-4 पाना ऊस आला. बर त्याला मी पहिली फवारणी घेतली. अशाच फवारण्या प्रत्येक 15 दिवसानंतर अशा 4 फवारण्या केल्या. म्हणजे बांधणीपर्यंत तुम्ही 4 फवारण्या केल्या. आणि NPK कशा प्रकारे सोडलं? NPK ऊस बांधून झाल्यानंतर मग त्याच्या पाटाद्वारे आम्ही ते NPK सोडलं. किती वेळा NPK सोडलं? NPK सर्वसाधारण 3 वेळा सोडलं. 3 वेळा NPK सोडलं. म्हणजे सरासरी 2,500 पर्यंत तुम्ही खर्च केलेला आहे. केलेला आहे. बरोबर आहे का? हो, केलेला आहे. बरं, मग हे NPK 3 वेळा पाटपाण्याद्वारे सोडलं, स्टीमरीज 95च्या 4 फवारण्या केल्या बांधणीच्या अगोदर. मग त्यानंतर तुम्हाला काय ऊसामध्ये बदल जाणवला? मला तर पहिल्याच फवारणीपासून मला रिझल्ट दिसायला लागला त्याचा. बर त्याची काळोखी म्हणा, बर त्याचा रानाचा पोत म्हणा, ते सर्वच म्हणजे 8 15 सालाची मला 1 फुटापर्यंत, अर्ध्या फुटापर्यंत त्याची वाढ दिसायला लागली. म्हणजे फुटवाही चांगला आला, काळोखी आली, वाढी चांगल्या प्रकारे झाली. बर, मग साधारणपणे तुम्ही किती पोती वापरलेली आहेत ऊसाला आता? मी आता त्याला 7 ते 8 पोती वापरलेली आहे. बर, याच्यापूर्वी तुम्ही किती पोती वापरायचा? ह्याच्यापूर्वी मी पहिला 22 ते 25 पोतापर्यंत होते. 22 ते 25 पोती वापरायचा तुम्ही. हो. यावर्षी फक्त तुम्ही 8 रासायनिक मध्ये पोती वापरलेली आहे. बर बर, म्हणजे जवळजवळ तुमचा 70 ते 80% खर्च कमी झालेला आहे. कमी झालेला आहे. बर, आपल्याला ऊसाच्या कांड्या मोजता येतील? हो, मोज होते. बरं, चालेल. एकाच ऊस काढा. ह्या साईडला आहे. आपण ऊसाच्या कांड्या मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 आणि साधारणपणे 45 कांड्यावर हा ऊस आहे. शेवटची कांडी 45वी आहे. म्हणजे बघा, ऊस वजनामुळे कसा वाकडा झालेला आहे. आणि 12 ते 13-14 महिन्याचा ऊस आहे हा. साधारणपणे 13-14 महिन्यामध्ये तुम्ही 45 कांड्यावर हा ऊस काढलेला आहे. म्हणजे तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारचा लकडे साहेब रिझल्ट मिळाला आहे. एकदम चांगला. हा, याच्यापूर्वी तुम्ही किती टनेज काढायचा साहेब? सर्वसाधारण एक 40-45च्या पुढे काय मी जात नव्हतो. 50 म्हणजे अगदी जास्त. परंतु यावर्षी तुमची काय अपेक्षा माझी आहे? आता अपेक्षा आहे की 85 ते 90%. 85 ते 90 टनेज आरामशीरपणे हो, तुम्हाला आरामशीर. निघेल. कारण आरामशीर. ऊसाचे पेरही चांगला आहे, कांड्यांची लांबी चांगली आहे. 4 तुकडे होत्या. येस येस येस. बर, मग इतका चांगला रिझल्ट मिळालेला आहे. तुमचा उत्पादन खर्चही औषधाने कमी झालेला आहे. उत्पादनामध्ये साधारणपणे 30 ते 40% वाढ झालेली हो, आहे. झालेली आहे. मग तुमचा शेतकरी बांधवांना काय सल्ला असेल साहेब? माझा तर प्रामाणिकपणे सल्ला असा आहे, रासायनिक खत तुम्ही वापरूच नका. जे असेल ते आपलं नेटसरच वापरलेलं चांगलं. बर बर, खर्चही कमी होते, उत्पन्नात वाढ होते, रानाचा पोत वाढतोय, दुसऱ्या पिकालाही त्याचा परिणाम होतो. बरोबर बरोबर. म्हणजे शेतकरी बांधवांना तुमचा असा सल्ला आहे की हे प्रत्येक पिकावरती घ्यावा आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरावा. दुसऱ्या पिकाला पण त्याचा फायदाच होते. फायदाच होतोय. हो. बरोबर बरोबर. तसंच माझा शेजारी तसाच ऊस आहे. बर तो माझा कोईमतूर जातीचा आहे. बर, तो सुद्धा आता 30 ते 32 कांड्यावर आहे. 30 ते 32 कांड्यावर. तिथं तुम्ही रासायनिक किती वापरला यावर्षी? तिथं पण हेच प्रमाण सेम प्रमाण वापरलेलं आहे. सगळं त्याचा बरोबर केलेला आहे. बर, नेटसपच्या औषधावरतीच तो हो. ऊस. यावर्षी पाणी कमी कमी होतं होतं, तरी पाऊस तुमचा ऊस चांगला आहे यावर्षी. ठीक आहे. या रिझल्ट वरती साहेब तुम्ही समाधानी आहात? आहे समज. ठीक आहे लकडे साहेब, नेटसर कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड बायफ्यूटचं तुम्ही औषध वापरले, इथून पुढे वापरत राहाल. शेतकरी बांधवांनाही सल्ला दिला आहे. त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.